सिंधुदुर्ग में पत्रकारों से बात करते हुए बीजेपी विधायक नितेश राणे ने राहुल गांधी पर तीखी टिप्पणी की। बिहार चुनाव के संदर्भ में राणे ने कहा कि राहुल गांधी देश की राजनीति को लेकर गंभीर नहीं है और वे देश के लिए एक पर्यटक की तरह है। राणे ने आगे आरोप लगाया कि राहुल गांधी देश की बदनामी करने वाले पार्ट टाइम नेता है। ऐसे लोगों को भारतीय कहना भी सवाल खड़ा करता है। राणे ने कहा कि बिहार की जनता ने राहुल गांधी के विचारों और उनके आचरण को स्पष्ट रूप से नकार दिया है और एनडीए को भारी समर्थन दिया है। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अतिशय अभिमानाचा श्री मानाचा क्षण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेची इथे उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आमचे अच्युत भोसलेजी आणि त्यांची पूर्ण टीम आतापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत आहे। आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे। बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला। ईव्हीएमवर प्रत्येकाला वोट करणारे राहुल गांधी त्यांना हा सबब शेवटी एक लक्षात घ्या, जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ नसणारे आणि आता तर मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत, म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही 10-15 दिवसच आमच्या देशामध्ये येतात, देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात। अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे। अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे। एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची, हीच तर राहुल गांधींचा आतापर्यंतची सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी, बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। डबल डिजिट सुद्धा गाठता आलं नाही, डबल डिजिट सुद्धा त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना दिलेली आहे। त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं 6 जरा जास्त आहेत। त्यांना 0 मिळाला असतं तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतं।